अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच दाबा ही घंटा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, ग्रीन गोल्ड ॲग्री फार्मिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बांबू लागवडीविषयी पूर्ण माहिती, जी की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण माहिती देणार आहे. तर जे लोक नवीन असतील त्यांनी चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा शक्यतो, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण पूर्ण म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण माहिती देणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. माझ्या मते तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहावा. जर तुम्हाला बांबू लागवडीविषयी किंवा बांबूमध्ये इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ शक्यतो पूर्ण पहा. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर यामध्ये मी तुम्हाला पॉईंटनुसार याची तर पूर्ण माहिती सांगणार आहे. तर पहिलं तर बांबूचं मनोगत मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण जर विचार केला तर 2018 साली बांबूचं जे वर्गीकरण आहे तर ते झाडवर्गीयमधून गवतवर्गीयमध्ये केले गेलं. तिथपासून पुढे म्हणजे 2018 जून 2018 पासून याची जी वर्गीकरण झाल्यामुळं भरपूरसा फायदा झाला. पूर्वी आपल्याला बांबू तोडता येत नव्हता किंवा जरी तोडला तर वाहतूक आपल्याला त्याची करता येत नव्हती. तर या लिगली काही गोष्टी बंद झाल्यात. म्हणजे आता बांबू लागवडीसाठी आपल्याला कसलीही परमिशन लागत नाही आणि वाहतुकीचा परवानाही लागत नाही. आपण बांबू कुठूनही कुठं नेऊ शकतो. आणि त्यात असं आहे की चायनाकडून भारत ज्यावेळी बांबू आयात करायचा तर जवळपास 11,000 कोटीचा बांबू दरवर्षी आपल्याला तो लागायचा. म्हणजे एवढा बांबू आपल्याकडं फक्त आयात व्हायचा. आणि या तुलनेत आपल्या भारत देशामध्ये एवढा बांबू असताना सुद्धा तो आपल्याला आयात करावा लागायचा. यावरून आपण कळून घेऊ शकता की बांबूचं किती महत्त्व आहे. तर चला पुढे चलूयात, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ शक्यतो पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात बऱ्याचशा गोष्टी येतील. तर दुसरा आहे बांबू जात. तर आता जवळपास भारतामध्ये जेव्हा व्हरायटी आढळतात 148 व्हरायटी आहेत. अजूनही एक दोन विकसित होऊ शकतात, पण एक्झॅक्टली 148 व्हरायटी आहेत. त्यामध्ये कमर्शियल नॉन कमर्शियल व्हरायटी आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 ते 13 व्हरायटी लागवड केली जातात. तर त्यामध्ये दोन प्रकारे बांबूच्या लागवडी आहेत. एक उष्ण भागामध्ये येते आणि एक दमट किंवा कमी टेम्परेचर जिथे असतं तर अशा वातावरणामध्ये, म्हणजे थोडक्यात कोकणचं जे वातावरण आहे तर अशा वातावरणामध्ये तो बांबू येतो. तर उष्ण वातावरणामध्ये जो बांबूचा व्हरायटी आहे, बांबूसा बल्कोवा, बांबूसा बांबूस किंवा मग बांबूसा इतर दुसऱ्या ज्या व्हरायटी आहेत, तर या बांबूसाच्या ज्या व्हरायटी आहेत याच फक्त जास्त टेम्परेचरसाठी परफेक्ट आहेत, म्हणजे चांगल्या आहेत. तर या कमर्शियल व्हरायटीज आहेत. त्यानंतर ज्या थंड हवामानामध्ये येतात किंवा थंड दमट वातावरणामध्ये येतात किंवा ज्या ठिकाणी पाणी खूप जास्त असतं, तर त्या ठिकाणी पूर्वोत्तर देशामधले जे युरोपीय देश किंवा अशा ज्या फॉरेन कंट्रीज आहेत त्यांच्याकडच्या व्हरायटी आपल्याकडे कोकणसारख्या ठिकाणी येतात. त्यामध्ये मानगा येतो, त्यानंतर टुल्डा आहे, ब्रँडिसी आहे. तर आपल्याकडे एक फॅड चाललंय बघा, शक्यतो शेतकरी जास्त टुल्डाकडे वळत आहेत, कारण टुल्डाची जी जाडी आहे तर ती खूप आहे. म्हणजे जो थिकनेस आहे बांबूचा हा खूप जास्त आहे, जेणेकरून त्याचे जे बाय प्रोडक्शन आहे किंवा अगरबत्ती स्टिक जरी आपण म्हटलं तरी त्याचं प्रोडक्शन खूप जास्त होतं. पण ब्रँडिसी लावताना आपण लागवडीचा जो काही त्याच्याशी त्याला जे वातावरण पाहिजे ते वातावरण आपल्याकडे आहे का याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण फक्त दुसरे लावतात म्हणून आपण त्याकडे लावू नये किंवा त्याकडे वळायला नाही पाहिजे. तर सर्वप्रथम तो जो बांबू आहे त्याला 38 डिग्रीपेक्षा जास्त ऊन नको आहे आणि ते आपल्याकडं खूप आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, याला खूप पाणी लागतं, टुल्डा किंवा ब्रँडिसी. तर याच्यासाठी शक्यतो दमट वातावरण लागतं आणि आपल्याकडे पूर्ण जवळपास पावसाळा सोडला तर उष्णच वातावरण आहे, पावसाळ्यामध्ये उष्णच राहत आहे. तर अशा पद्धतीचे वातावरण आहे, त्यामुळे लागवड करताना पहिलं तर वातावरण सुटेबल कोणतं आहे हा विचार करा आणि त्यानंतर व्हरायटी चूज करा. त्यानंतर आहे कमर्शियल बांबू. कमर्शियल म्हणजे जो की जाडीला खूप मोठा आहे, इथेनॉल प्रोसेसिंग किंवा इतर वापरासाठी हा वापरला जातो. तर कमर्शियलमध्ये आता पहा, जवळपास शासन जे देत आहे नॅशनल बांबू मिशन अंतर्गत म्हणा किंवा अटल बांबू योजनेतून म्हणा, तर यामध्ये टुल्डा आहे, ब्रँडिसी आहे, त्यानंतर न्यूटन्स आहे, त्यानंतर यांच्या व्यतिरिक्त जिगॅन्टस आहे, बांबूसा बांबूस आहे, बल्कोवा आहे, टुल्डा आहे. तर अशा बऱ्याचशा व्हरायटीज आहेत आणि या व्हरायटी आहेत कमर्शियल व्हरायटी.
ज्या की छोट्या नसतात, खूप मोठे दिसायला मोठ्या, वापर खूप वेगवेगळे असतात, म्हणून याला कमर्शियल म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी व्हरायटी आहे ती म्हणजे नॉन कमर्शियल. तर आता नॉन कमर्शियलमध्ये लोकांना फार तर 2-3 व्हरायटीज माहिती आहेत. पण जवळपास नॉन कमर्शियलमध्ये पण खूप व्हरायटीज आहेत. त्यापैकी मला जी माहिती आहे ते नावं सांगतो तुम्हाला. त्यामध्ये कळक आहे जो की भरीव असतो. कळक, मेषकाठी, मानवेल, त्यानंतर चिवा. तर या ज्या व्हरायटीज आहेत या नॉन कमर्शियल व्हरायटी आहेत, ज्या आपण बांधावर लागवड करू शकतो. आणि या ज्या व्हरायटी आहेत तर या आपण भाजीपाल्यासाठी किंवा आधार म्हणून जो बांबू आपल्याला लागतो, संत्रा, डाळिंब किंवा टोमॅटो आहे, अशा झाडांसाठी हा वापरला जातो. तर हा आहे नॉन कमर्शियल. त्यानंतर बांबू उत्पादने. आता खूप लोकांच्या मनात हाच प्रश्न आहे की आपण बांबू जरी लागवड केला तरी तो विकायचा कुठे, किंवा या बांबूपासून बनतं काय. तर आता बांबूचे मी असे काही उत्पादनं सांगणार आहे ज्यामध्ये जवळपास तुम्हाला 50% माहिती असतील, पण 50% माझ्या मते तुम्हाला माहिती नसणार आहेत. तर बांबू कमर्शियल असो किंवा नॉन कमर्शियल असो, बायोमाससाठी चालतो, कापड निर्मितीसाठी चालतो, फॅब्रिक्स आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर इथेनॉलसाठी चालतो, बायोमास ते चालत. त्यानंतर CNG गॅस प्रोडक्शनसाठी चालतो, प्लायवूडसाठी चालतो. प्लायवूडसाठी म्हटलं किंवा प्लायवूडसाठी नाही, पण जर आपल्याला फॅब्रिक्स म्हणजे जर कापड निर्मिती जर करायची असेल तर त्याचं पूर्ण कटिंग करूनच आपल्याला तो करावा लागतं. म्हणजे थोडक्यात त्याला त्याचा भूस तयार करावा लागतो आणि मग ते आपण निर्मित करू शकतो. तर अशा पद्धतीचे काही बांबूचे खूप काही उत्पादन आहेत. त्यानंतर ज्वेलरीमध्ये आता पहा, कृषी विद्यापीठ पुणे या कृषी विद्यापीठाअंतर्गत जवळपास बरेचसे कोर्सेस आता सध्या चालू आहेत. त्यामध्ये मीही रजिस्ट्रेशन केलं होतं, पण कामामुळे मी त्याला ते मला करता आलं नाही. पण ज्वेलरीसारखं किंवा मग हँड आर्टसारखे असे काही हाताने वस्तू बनवणं, हस्तकलेच्या असे कोर्सेस आता सध्या ॲग्रिकल्चर कॉलेज पुणे येथे आपल्याला कोर्सेस अवेलेबल आहेत. ज्यांना इच्छुक असाल किंवा तुम्हाला करायचं असेल तर तिथे जाऊन चौकशी करू शकता. तिथे ऑलरेडी कोर्सेस अवेलेबल आहेत. तर बांबूचे सर्वात मोठे जे काही उत्पादन आहेत तर त्यामध्ये पहिलं आहे CNG, दुसरं आहे प्लायवूड, त्यानंतर बायोमास, इथेनॉल. कापड निर्मिती खूप मोठी इंडस्ट्री आहे, पण महाराष्ट्रामध्ये अजून तरी कापड निर्मितीची इंडस्ट्री उभी नाही आहे. पण CNG म्हटलं तर खूप आहे. आणि जवळपास आता नितीन गडकरीजींच्या 10 फॅक्टरीच्या नागपूर डिव्हिजनमध्ये होत आहेत. म्हणजे तुम्हाला जर फ्युचर बघायचं असेल तर फक्त नितीन गडकरी एक असं व्यक्तिमत्व आहे की जे पूर्ण शेतकऱ्यांचा माल घेऊ शकतं. आणि त्यामध्ये आणखी एक सोर्स मी तुम्हाला सांगायचं विसरलोय, तर तो आहे पेपर मिल. तर त्यामध्ये ब्रँडीचे आहे, टुल्डा आहे, बांबूसा बांबूस आहे, बल्कोवा आहे. तर या ज्या व्हरायटी आहेत यांचा खूप वापर केला जातो पेपरसाठी, पेपर मिल. त्यामध्ये आणखी एक पहा, आपल्याकडे पिवळा बांबू आपल्याला दिसतो, जे की खूप देखाव्यासाठी खूप लोक वापरतात. तर हा बांबू मोस्टली त्या पेपरसाठीच वापरला जातो. तर हा एक खूप चांगला उपयोग आहे त्या पिवळ्या बांबूचा, पण आपल्याकडे फक्त तो शोसाठी वापरला जातो. कारण आपल्या शेतकऱ्यांना जवळपास माहिती खूप कमी आहे. आता काय होतंय की जसं सेंट्रल गव्हर्नमेंट बांबूला प्रमोट करतंय, खूप काही गोष्टी समोर समोर येतात. जे काही झाकली मूठ होती आता ती 1.25 लाखाची, ती बरोबर दिसते आता की एक्झॅक्टली कुठे काय आहे, कशा पद्धतीचं आहे. त्यानंतर दुसरा आपला जो पॉईंट आहे, तर बांबूला येणारा स्कोप. खूप लोकांचा हा प्रश्न आहे की या बांबू लागवड तर आम्ही करतोय, पण हा मी विकायचा कुठे, किंवा याच्यासाठी स्कोप काय आहे, किंवा हा कशा पद्धतीने काय मार्केट असू शकतं. तर चिंता करण्याची अजिबात गरज नाही आहे. बांबूसाठी जो FRP रेट दिला आहे, ऊसाचा जो FRP रेट आहे तोच बांबूला आहे, 2,500 रुपये प्रति टनाचा. तर किमान 2,500 रुपये प्रति टनाने तुमचा बांबू हा खरेदी होणारच आहे. पण जसं की मी स्कोप बोलतोय, तर माझ्या मते बांबूला फक्त स्कोप नाही तर स्कूप आहे. स्कूप म्हणजे काय की खूप मोठ्या प्रमाणात. आज जसं आपण ऊस पाहतोय, ऊस फक्त साखरेचं उत्पादन करतोय आणि त्यानंतर सेकंडरी जे उत्पादन आहे तर ते इथेनॉल आहे. पण जर बांबूचा आपण विचार केला तर CNG आहे, कापड निर्मिती आहे, प्लायवूड आहे, त्यानंतर हस्तकला आहे, त्यानंतर आपण पेपर बनवू शकतो, ज्या पेपरपासून आपण जे यूज अँड थ्रोच्या ज्या बॅग्स आहेत डिग्रेडेबल, त्याही आपण बनवू शकतो. त्यानंतर आपण त्यापासून फ्युएल्स बनवू शकतो, ज्याला आपण बायोडिझेल म्हणतो. तर हेही ह्याच बांबूपासून तयार केलं जातं. तर या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही अशा लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्याचं महत्त्व खूप चालू आहे ऑलरेडी.
पण खूप महत्त्व आहे. फक्त जी काही फॅक्टरीज चालू नाहीत, त्याला कारण फक्त एक आहे की जो बांबू आपल्या भारतामध्ये तयार होतोय, हा एकतर त्या फॅक्टरींसाठी पुरेसा नाही आहे आणि ज्या लागवडी आत्ता चालू आहेत, तर ते या 4 वर्षानंतरच टिकणार आहे. त्यामुळे आत्ता कुणीही फॅक्टरी देऊ शकत नाही किंवा कुणी असा व्यक्ती नाही की जो करोडो रुपये 3-4 वर्षासाठी ठेवणार आहे. कारण या फॅक्टरीसाठी माझ्या मते जेमतेम 11-12 महिने लागतात मॅक्सिमम. म्हणजे तुमचा बांबू 3 वर्षाचा जरी झाला असेल, तरीही फॅक्टरी 1 वर्षात उभी होऊन तुमचा तो बांबू विकला जाऊ शकतो. बांबूसाठी तुम्हाला काहीही अडचण राहणार नाहीये. आणि त्यामुळे शक्यतो जे शेतकरी निगेटिव्ह आहेत बांबूबद्दल, त्यांनी माझ्या मते तुमचा तो निगेटिव्ह पॉईंट पूर्णपणे काढून टाका, ॲटलिस्ट बांबूसाठी तरी. कारण जितकी ऊसाची तुम्हाला गॅरंटी आहे, ऊसाच्या 1000 पट जास्त गॅरंटी मी तुम्हाला बांबूची देतो. बांबूचं इतकं उत्पादन आहे, खरोखर आहे. विदेशात याचं उत्पादन घेतले जातात, उत्पन्न घेतलं जातं. फक्त आपल्या भारतामध्येच 2018च्या अगोदर या बांबूवर बंदी असल्यामुळं कसलेही त्याची प्रगती करता आली नाही. त्यानंतर आहे अपेक्षित उत्पन्न. आता खूप काही असे लोक आहेत की जे कमर्शियल म्हटलं की खूप आकडा आपल्या डोळ्यासमोर येतो. 50 लाख, 40 लाख, 25 लाख, 1 कोटी. आणि असे काही व्यक्ती आहेत की जे खूप सांगतात की 1 एकरमध्ये 60 लाखाचा बांबू होतो, 1 एकरमध्ये 80 लाखाचा बांबू होतो. असं काही नाहीये. गोड बोलण्याला बळी पडू नका. या पूर्ण जगात असं कोणतंही एक पीक नाहीये की जे 1 एकरमध्ये तुम्हाला 50 किंवा 30 लाख रुपये देऊ शकतात. कोणतंही नाही. फक्त आता आपण एक विचार केला की आपल्याला अपेक्षित उत्पादन किती आहे. 1 एकरमधून वार्षिक 1 लाख रुपये जर निव्वळ नफा मिळाला तर ती आपल्याला शेती परवडते. हाच विचार करून चला, कारण जे तुम्हाला आकडे असे डोळ्यासमोर येतात तर हे पूर्ण फसवे आहेत. बांबूमधून फार तर 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये आपण दरवर्षी काढू शकतो बांबू विकताना. आत्ताचा जो बांबूचा रेट आहे हा व्हरायटीनुसार आहे, पण जर आपण बांबूचा विचार केला, जी की उष्णकटिबंध उष्ण हवामानामध्ये येते, तर तिचा रेट आहे 5,000 रुपये. पण त्या 5,000 रुपयेमध्ये आपल्याला पूर्ण वाहतूक करावी लागते. म्हणजे जवळपास वाहतूक जरी केली तरी फार तर 3,500 ते 4,000 रुपये आपल्या हातामध्ये येऊ शकतात या परिस्थितीमध्ये. आणि ज्यावेळेस बांबू उत्पादन वाढेल त्यावेळेस फार तर 2,500 रुपये जरी मिळाला तरी ठीक आहे, कारण ऊसामध्ये आपल्याला तोच रेट मिळतोय. पण ऊस फक्त निघतो 40 टन, 50 टन. खूप प्रगतशील शेतकरी असेल किंवा प्रयोगशील शेतकरी असेल तर 80-90, मॅक्सिमम 100 टन. पण बांबू असं उत्पादन आहे की जे तुम्हाला कमीत कमी 60-70 टन देऊ शकतं. मॅक्सिमम 200-250 टन कितीही देऊ शकतं 10 वर्षानंतर. सुरुवातीला तुम्हाला उत्पादन कमी मिळेल. आणि जे उत्पादन आहे, तर आता काही म्हणतील की 60-70 टन तुम्ही सांगता हे खोटं आहे. ॲक्च्युली हे खोटं नाही आहे, पण तुम्ही बांबू कोणत्या परिस्थितीमध्ये विकताय याच्यावर जास्त डिपेंड आहे. तुम्ही जर बांबू ब्रेकेटसाठी विकला तर त्याचं वजन तुम्हाला फार तर 30-40 टन मिळेल, बांबूस किंवा इतर व्हरायटीचं. पण तोच बांबू जर तुम्ही इथेनॉल किंवा CNG प्रोसेसिंगसाठी जर दिला तर त्याचं वजन तुम्हाला कमीत कमी 70 टन, 80 टन मिळेल. म्हणजे जी प्रोसेसिंग आपल्याला करायची आहे त्या प्रोसेसिंगवर डिपेंड आहे की तुमचा बांबू किती टन भरू शकतो. त्यानंतर आहे औषधी वापर. तर आता मी मागेही एक व्हिडिओ दिला होता, तो ॲक्च्युली हिंदीमधून केला होता मी तयार. तर बांबूचे जे काही नवीन शूट्स घालून कोंब तयार होतात किंवा नवीन कोंब उगतात, तर या कोंबांचा मेडिसिनलसाठी खूप फायदा होतो. ते जे नवीन कोंब असतात हे खायला खूप कडसर लागतात, त्याला आपल्याला उकडून खावं लागतं. पण याच्यापासून जे होणारे फायदे आहेत तर त्यापासून संधिवात वगैरे, शुगर, डायबिटीज, आपण जे काही असे आजार आहेत की ज्यावर सहसा खूप काही इफेक्टिव्ह अशी औषधं नाही आहेत, तर अशा रोगांवर हा सूट्स खूप चांगल्या प्रकारे चालतो. खूप काही इफेक्ट्स आपल्या शरीरावर जाणवतात. तर जो सूट्स आहे तर तो खाण्यासाठी खूप चांगला असतो. जर तुमच्याकडे कोणाकडे असेल किंवा तुम्हाला सांधिवाताचा जरी त्रास असेल किंवा शुगर असेल तर तुम्ही तो माझ्या मते आठवड्यातून एकदा तरी तो खायला पाहिजे. त्यानंतर आता बांबूबद्दल मत, हा माझा शेवटचा पॉईंट आहे. तर माझं बांबूबद्दल मत काय आहे? तर मित्रांनो, बांबूबद्दल मी जवळपास 4 वर्ष झाले रिसर्च करतोय, बांबूवर अभ्यास करतोय. तर बांबू एक असा सोर्स असणार आहे की जो तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुम्ही तुमच्या जन्मामध्ये किंवा आपले जे पूर्वज आहेत त्यांच्यापासून आत्तापर्यंत ऐकलं नसेल एवढा चालना देणारा हे पीक आहे. ॲक्च्युली आपण गवत म्हणण्यापेक्षा हे एक पीक म्हणून जर विचार केला तर हे सगळ्यात जास्त उत्पादन देणारं पीक असणार आहे, तेही तुम्हाला कष्ट न करता. बांबूचे होणारे फायदे,
बांबूपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू, बांबूपासून बनवलं जाणारं प्रोडक्शन. तर आपण जर एक विचार केला तर आपल्या 3 मूलभूत गरजा कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. बांबू अन्नामध्येही येतो, वस्त्रामध्येही येतो आणि निवाऱ्यामध्येही येतो. बांबूचा कन्स्ट्रक्शनसाठी खूप मोठा वापर होतो. इंडोनेशियामध्ये या बांबूची घरं बनवली जातात. इंडियामध्येही बनवली जातात. अहमदनगरमध्ये सुद्धा एक बंगला आहे. म्हणजे बांबू पासून जर घर बनवलं तर खर्चही कमी येतो. 70-80 वर्ष कमीत कमी बांबूचं घर टिकतं. इतकं आयुष्य त्या बांबूला आहे. आणि बांबूसा बांबूस, मला ही व्हरायटी खरोखर सांगावीशी वाटते. तर स्टीलपेक्षा ही टणक ही व्हरायटी आहे, बांबूसा बांबूस. इतकी स्पेशल व्हरायटी आहे आणि शक्यतो लोक आपली व्हरायटी सोडून दुसऱ्या व्हरायटीकडे वळत आहेत. हा एक निगेटिव्ह पॉईंट मला वाटतो. ठीक आहे, तुम्ही उत्पादनासाठी घेताय, पण बांबूसा बांबूस कसल्याही बाबतीत कमी नाही आहे. जर तुमचा टुलडा चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पादन देत असेल, पण वेटेज बांबूसा बांबूस एवढं तुम्हाला मिळेल का? किंवा जी बांबूसा बांबूस हाईट देतात ती टुलडा देईल का? असो, मला कंपॅरिझन करायचं नाही किंवा मला टुलडाला कमी लेखायचं नाही आहे. टुलडा ही एक खूप चांगली व्हरायटी आहे, पण ती आपल्याकडची व्हरायटी नाही आहे. बांबूसा बांबूस ही आपल्याकडची व्हरायटी आहे, उष्ण भागात येणारी व्हरायटी आहे. आणि बांबूसा बांबूसबद्दल खूप काही वैशिष्ट्य आहेत की जे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. ॲक्च्युली बांबूसा बांबूसबद्दल जर तुम्ही ऐकायला लागले तर तुम्हाला वर्षही कमी पडेल, इतकी एक दुर्मिळ किंवा एक विशेष व्हरायटी आहे. बांबूसा बांबूस मार्केटच्या दृष्टिकोनातून सगळ्यात चांगली व्हरायटी आहे. आणि त्यातल्या त्यात बांबू पीक. बांबू पीक तुम्हाला आयुष्यभर पैसे देणारं पीक आहे. तुम्हाला कधीही, म्हणजे थोडक्यात, तुम्हाला माघार घेण्याची या पिकामध्ये गरज पडणार नाही. आज जरी तुम्ही खचून गेलेला असाल किंवा तुम्हाला बांबूबद्दल शुअरिटी नसेल, फक्त अर्धा एकर बांबू करा आणि 4 वर्षानंतरची परिस्थिती पहा. आज नितीन गडकरीजींनी हे सांगितलंय की जे काही आपले प्लांट्स आहेत किंवा आपलं जे फ्युचर आहे तर ते बायोडिझेलवर पूर्ण अवलंबून राहणार आहे. म्हणजे येणारा जो काळ आहे तर तो बायोडिझेल किंवा CNG असणार आहे. आज पहा, पेट्रोल इंजिन फक्त चालू आहे, डिझेल इंजिन बऱ्याच कंपन्यांनी बंद केली. कारण काय आहे की जे CNG, जे पेट्रोलचे इंजिन आहेत, आता त्याच जवळपास गॅसमध्ये कन्वर्ट होतात, LPG मध्ये, CNG मध्ये. तर त्याच गाड्या पुढे जाऊन CNG वर चालणार आहेत. आपल्याकडे CNG पाहायला मिळत नव्हता. पुणे मुंबई जर सोडलं तर दुसरीकडे CNG पाहायलाही मिळत नव्हता. पण आता जो येणारा काळ आहे, नगरमध्ये आता CNG होतोय. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये CNG येतोय. मग तुम्ही विचार करा, जर एका जिल्ह्यामध्ये 10 पंप जरी असतील आणि एका पंपवर 1 टन जरी खप असेल, तरी एका जिल्ह्यासाठी पूर्ण 25% जिल्ह्यामध्ये लागवड जरी झाली तरी तो बांबू CNG प्रोडक्शनसाठी कमी पडतो. इतकी मोठी संधी आहे बांबू क्षेत्रामध्ये. फक्त बांबू क्षेत्राला कमी लेखू नका किंवा बांबू तुम्हाला धोका देऊ शकतो असं समजू नका. बांबूबद्दल खूप गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आहे. ते गैरसमज तुमचे थोडेसे दूर करा. आणि आत्ताचा जो व्हिडिओ आहे तर तो माझ्या मते खूप मोठा झाला आहे. बाकीचं जे राहिलेली माहिती आहे ही मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये देईल. तो असेल आपला भाग 2. आत्ताचा हा भाग 1 फक्त तुम्हाला मी वरवरची माहिती दिली आणि थोडक्यात एक पॉझिटिव्हनेस मी तुम्हाला सांगतोय. यात बरेच टप्पे असणार आहेत आणि बांबू शेतीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यामध्ये मी तुम्हाला कसलेही मार्केटिंग वगैरे करत नाही. जी आवश्यक माहिती आहे तीच मी तुम्हाला पुरवतोय आणि तीही यामध्ये काही खोटं वगैरे काही नाही आहे. कारण भरपूर व्हिडिओज मी पाहिलेत. खूप जण फक्त मार्केटिंगसाठी बोलतात किंवा मार्केटिंग करण्यासाठीच फक्त हे का असं आहे, ते तसं आहे, किंवा एका व्हरायटीचं तिसरंच नाव सांगतात. असं होणार नाही. प्रॉपर गाईडन्स मी तुम्हाला करेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल पण दाबून ठेवा, म्हणजे माझा व्हिडिओ ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. तर नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटलाय, कमेंटमध्ये मला कळवा. यामध्ये जर तुम्हाला आणखी काही ॲडिशनल माहिती पाहिजे असेल तर तीही मला कमेंटमध्ये कळवा. पुढच्या भागामध्ये आपण तेही पाहू. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तोपर्यंत धन्यवाद.